याच्यामध्ये विरोधी पक्ष किंवा सत्ताधारी पक्ष असा काय भाग नाही. सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे हे सर्वांचं एकमत आहे आणि अनेक वेळेला मी त्यांना भेटत असतो. अनेक कामांमध्ये ज्या ज्या वेळेला त्यांना मदतीची गरज असते करत असतो आणि ते नागरिकांसाठी मागण्या करत असतात. त्यांनी काही व्यक्तिगत कुठलीही मागणी माझ्याकडे आजपर्यंत केलेली नाही. आता सुद्धा त्यांनी सावंतवाडीतल्या क्रीडा सुविधा चांगल्या व्हाव्या या संदर्भात मागण्या केलेल्या आहेत आणि निश्चितपणे त्या चांगल्या केल्या जातात. पण सावंतवाडीच्या नगराध्यक्षा महिनाभरापासून चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आमदार म्हणून तुम्ही मोठ्या प्रमाणात निधी देत आहात, परंतु सभागृहामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने आक्रमकपणे सत्ताधाऱ्यामध्येच भांडणं होत आहेत, त्यामुळे लोकांमध्ये एक वेगळा संभ्रम निर्माण होतो. त्याकडे तुम्ही कसं बघता आणि भेट देणार आहात पालिकेमध्ये? या सगळ्यांना समन्वय घडून आणणार आहात का? निश्चितपणे समन्वय घडून आणण्याचा मी प्रयत्न करेन. जिथं कुठे चुकलं असेल तिथे टीका झाली पाहिजे, परंतु कामसुद्धा सकारात्मक झालं पाहिजे, लोकांच्या हिताचं झालं पाहिजे. या दृष्टीने चांगलं काम कसं करता येईल या संदर्भात मी आमच्या पक्षाच्या सदस्यांची सुद्धा चर्चा करेन आणि दोघांमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न करेन.